नमस्कार. आज आपण इंडस्ट्रियल ऑटोमेशनचा फर्स्ट युनिट इंट्रोडक्शन टू इंडस्ट्रियल ऑटोमेशन हा पूर्ण एकदा रिवाइज करणार आहे. कुठला चॅप्टर पाहताना किंवा कुठला सब्जेक्टचा तुम्हाला स्टडी करायचा असेल तर पहिले त्याचा सिलेबस बघून घ्या. आता हा आपला इंडस्ट्रियल ऑटोमेशनचा सिलेबस आहे, त्याच्यामधला फर्स्ट युनिट आपण बघतोय. त्याच्यामध्ये हे मेन 4 पॉईंट्स आहेत आणि याला 6 मार्क्स एवढं वेटेज आहे. ओके, त्याच्यामध्ये पहिला पॉईंट काय, नीड अँड बेनिफिट ऑफ इंडस्ट्रियल ऑटोमेशन. दुसरा ऑटोमेशन हायरार्ची. नंतर बेसिक कॉम्पोनंट ऑफ ऑटोमेशन सिस्टीम. नंतर टाइप ऑफ ऑटोमेशन सिस्टीम. आणि चौथा जो आहे तो डिफरंट सिस्टीम ऑफ इंडस्ट्रियल ऑटोमेशन. ओके, तर कुठल्याही सब्जेक्टचा अभ्यास करताना काय करायचं, पहिलं तर सिलेबस कॉपी जो आहे तो ज्या युनिटचा किंवा चॅप्टरचा तुम्ही स्टडी करणार आहे त्या युनिटचा पहिले काय बघत जावा की सिलेबस. ओके, सिलेबस काय आहे ते बघा आणि त्या युनिटला किती मार्क्स आहेत हे जे सिलेबस आहे त्याच्या खाली दिलेलं असतं की किती कुठल्या युनिटला किती मार्क आहे. तर जसं इथं दिलं आहे फर्स्ट युनिट किती मार्क्ससाठी आहे, 6 मार्क्ससाठी. सेकंड युनिट PLC फंडामेंटल किती मार्क्ससाठी आहे, 18 मार्क्ससाठी. नंतर थर्ड युनिट 22 मार्क. फोर्थ युनिट 12 मार्क आणि फिफ्थ युनिट 12 मार्क, असे टोटल 70 मार्क आहे. ह्याच्यानंतर ओके, त्याच्यामध्ये ह्या फर्स्ट चॅप्टरमध्ये पहिला पॉईंट येतो की डेफिनेशन, म्हणजे ॲटोमेशन म्हणजे काय. आता नावावरूनच कळतंय की ॲटोमेशन म्हणजे काय, तर स्वतः त्याचं तो जर काम करत असेल किंवा मूव्ह होत असेल तर त्याला काय म्हणतो, ॲटोमॅटिक किंवा ॲटोमेशन म्हणतो. तसंच हा ॲटो शब्द कुठून आला आहे तर ग्रीक वर्ड आहे. ॲटो म्हणजे सेल्फ म्हणजे स्वतः आणि मॅटॉस म्हणजे मुव्हिंग म्हणजे स्वतः चालणारा किंवा स्वतः काम करणारा म्हणू शकतो आपण. त्याला काय म्हणतात, ॲटोमेशन म्हणतात. त्याच्यामधली डेफिनेशन महत्त्वाची, द टेक्नॉलॉजी दॅट परफॉर्म ऑल द प्रोसेस विदाउट मॅन्युअल ऑपरेशन इज कॉल्ड ॲटोमेशन. म्हणजे काय, अशी टेक्नॉलॉजी जी काय करणारे सगळे त्याची जे काय प्रोसेस असेल ते एखाद्या माणसाशिवाय किंवा माणसाच्या इंटरफिअरन्स शिवाय काम जर करत असेल तर त्याला काय म्हणतात, ॲटोमेशन म्हणतात. ओके, ही डेफिनेशन, द टेक्नॉलॉजी दॅट कॅन परफॉर्म ऑल द प्रोसेसेस विदाउट मॅन्युअल ऑपरेशन इज कॉल्ड ॲटोमेशन. ओके, ॲटोमेशनमुळं काय होतं तर ह्युमन इन्व्हॉल्वमेंट म्हणजे माणसाची त्या कामामधली इन्व्हॉल्वमेंट कमी होऊन जाते. जसं आपण म्हणतो एखाद्या कंपनीमध्ये ॲटोमेशन केलं की तिथं काय लागणारे जे काय कर्मचारी त्यांची संख्या कमी होते, बरोबर. म्हणजे काय झालं तर ह्युमन इन्व्हॉल्वमेंट कमी झाले तिथले, आणि ह्युमन इन्व्हॉल्वमेंट कमी झाल्यामुळं प्रोडक्टिव्हिटी पण वाढते. प्रोडक्टिव्हिटी कशी वाढते, जर ह्युमन असेल म्हणजे माणूस जर काम करत असेल एक, तेच जर मशीन काम करत असेल तर माणसाला लिमिटेशन आहे. त्याला ताण लागू शकते, भूक लागू शकते. ओके, त्याला विश्रांतीची गरज आहे. तसं मशीनचं नाही आहे. मशीन जर चालू असेल म्हणजे त्याला काही बिघाड आला नसेल तर ती कंटिन्युअस रात्रंदिवस चालू राहू शकते, त्याला आपण जर सप्लाय दिला असेल तर. ओके, सप्लाय पण रात्रंदिवस जर त्याचा चालू असेल तर तो मशीन काय करू शकतो, रात्रंदिवस काम करू शकतो. त्याच्यामुळे त्याची प्रोडक्टिव्हिटी जास्त असते. ओके,
आणि क्वालिटी पण. क्वालिटी म्हणजे काय, आपण हाताने बनवणाऱ्या वस्तूला लिमिटेशन असतं की आपण किती क्वालिटीचे ते बनवू, पण मशीनला तसं नाही, सेम क्वालिटीच्या आणि चांगल्या क्वालिटीच्या वस्तू मशीन बनवू शकते. म्हणून आपल्याला काय म्हणजे त्या ऑटोमेशनमध्ये चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट मिळतात. ह्याच्यामध्ये हे डेफिनेशन महत्त्वाची फक्त. ओके, हे डेफिनेशन तुम्हाला माहीत पाहिजे, एवढंच आहे ह्याच्यामध्ये. नंतर नेक्स्ट बघा, नीड ऑफ ऑटोमेशन. आता नीड ऑफ ऑटोमेशन हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात. ओके, त्यासाठी तुम्ही काय बघितलं पाहिजे, सॅम्पल क्वेश्चन पेपर, पाठीमागच्या जे काही एक्झाम झालेत त्या एक्झामचे क्वेश्चन पेपर, त्याच्या मॉडेल आन्सर शीट हे तुमच्याकडं पाहिजे. आणि त्या जसा तुमचा चॅप्टर संपेल तसं तुम्ही ते शोधलं पाहिजे की त्या मॉडेल आन्सर शीटमध्ये किंवा त्या क्वेश्चन पेपरमध्ये त्या चॅप्टरचे किंवा त्या युनिटचे, आता पहिला युनिट आपल्याला संपला आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे, पहिल्या युनिटचे त्या जे मॉडेल आन्सर शीट आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले क्वेश्चन आले, ओके, ते क्वेश्चन काय आहेत ते तुम्ही पाहिलं पाहिजे. कारण बरेचसे क्वेश्चन रिपीट होतात एक्झाममध्ये, बरेचसे क्वेश्चन रिपीट होतात. म्हणून सॅम्पल क्वेश्चन पेपर आणि प्रिव्हियस म्हणजे पहिले जे काय तुमचे एक्झाम झाले असतील अगोदरच्या त्याचे क्वेश्चन पेपर आणि मॉडेल आन्सर शीट तुम्ही पाहिलं पाहिजे. ओके, नंतर बघा नीड ऑफ ऑटोमेशन, त्याच्यामधले पहिले काय, टू फिल द डिमांड ऑफ प्रोडक्ट ॲट राईट टाईम. ओके, म्हणजे काय, आता एखादी कंपनी त्याला काय करायचं आहे, प्रोडक्शन म्हणजे त्याला ऑर्डर खूप मिळतात आहे. ओके, म्हणजे पुढं त्याला डिमांड आहे, मग त्याने जर ते मॅन्युअली ऑपरेशन करायला चालू केलं तर मॅन्युअली काय होतं ना, वेळ जास्त लागतो आहे. आपण बघितलं की वेळ जास्त लागणार आहे आणि प्रोडक्टिव्हिटी कमी होत जाणार आहे. मग तेच जर ॲटोमेशन तिथं केलं असेल तर जास्त प्रोडक्ट त्याला कमी टाईममध्ये मिळतील आणि जे त्याचे ऑर्डर असेल त्यानुसार तो राईट टाईमला ते प्रोडक्ट तिथं देऊ शकतो. म्हणजे काय करू शकतो, तो डिमांड ऑफ प्रोडक्ट फुलफिल करू शकतो राईट टाईममध्ये. नंतर दुसरी नीड बघा काय त्याचे, टू रिड्यूस द ह्युमन एरर्स अँड इन्व्हॉल्वमेंट ऑफ ह्युमन इन प्रोसेस. म्हणजे काय, मानवाकडून किंवा माणसाकडून ज्या चुका होतात त्या चुका ॲटोमेशनमुळं काय हो, कारण माणसाचा आपण इन्व्हॉल्वमेंटच म्हणजे त्याच्यामध्ये माणसाची इन्व्हॉल्वमेंटच कमी केल्यामुळं ॲटोमॅटिक त्याच्याकडून चुका होणारे पण कमी होणार आहेत. म्हणजे काय, जर पूर्ण ॲटोमेशन केलं असेल तर तिथं जो काय कर्मचारी आहे त्याचं काय काम आहे, जर कुठला अलार्म वाजला किंवा जर काही सिग्नल मिळाला असेल तर तिथं जाऊन पाहणं, एवढंच त्याचं काम. नाहीतर बाकीचं जे काय काम असणार आहे, प्रोसेस असणार आहे ती तर सगळी ऑटोमॅटिक चालणार आहे. त्याच्या वेळेस त्याला जास्त काय ह्युमनची इन्व्हॉल्वमेंटच नसणार आहे पूर्ण जर ॲटोमेशन असेल तर. नंतर काय, फॉर बेटर प्रोडक्टिव्हिटी, म्हणजे आपण बघितलं जास्त जर आपल्याला प्रोडक्टिव्हिटी पाहिजे म्हणजे काय, कमी टाईम म्हणजे जास्त जर प्रोडक्शन करायचं असेल तर तिथं काय वापरतात, ॲटोमेशन वापरतात. नंतर काय, फॉर बेटर कंट्रोल ऑफ प्रोसेस, म्हणजे एखादी प्रोसेस चालू आहे आपल्याला काय करायचं, 1 तास ती प्रोसेस चालू ठेवायची. मग तेच जर आपण एखादा माणूस तिथे ठेवला असेल आणि त्याला बटन बंद चालू करायला सांगितलं असेल तर एक्झॅक्ट ते 60 मिनिटाला होणार नाही. म्हणजे मे बी तो कधी 59 मिनिटालाच करेल, कधी 61 मिनिटाला करेल, कधी 62 मिनिटाला करेल, कधी लक्ष नसेल त्याचं तर ते 65-70 मिनिटांनी बंद करू शकतो प्रोसेस. म्हणजे ते जे काही कंट्रोल आहे ते जर मॅन्युअल केलं असेल म्हणजे माणसा थ्रू जर केलं असेल तर ते चांगलं होत नाही किंवा एक्झॅक्ट होत नाही. त्यामुळं तिथं ॲटोमेशन वापरलेलं चांगलं. नंतर बेटर क्वालिटी, बेटर क्वालिटी जर एखादा हाताने बनवायचा प्रोडक्ट असेल आणि तो प्रोडक्ट जर आपण बनवत असो तर त्या प्रोडक्टला किती चांगला आपण बनवू शकतो ह्याचं एक लिमिटेशन आहे. ओके, चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट बनवू शकत नाही. हे जे लिमिटेशन आहे ते आपण काय करू शकतो, जर तिथं ॲटोमेशन केलं असेल तर ॲटोमॅटिक चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट बनू शकतात. म्हणजे मशीनची जी काय क्वालिटी ते हाताने तेवढी एक्झॅक्ट क्वालिटी येऊ शकत नाही. रिड्युसिंग मॅन पॉवर, म्हणजे कुठं काही जागेवर काय असतं की कामगार कंपनीला पाहिजे असतात पण तेवढे कामगारच मिळत नाही. ओके, मग त्या जागेवरती ऑटोमेशन वापरून ॲटोमॅटिक काय होते, मॅन पॉवर
कमी होऊन जाते किंवा कमी रिक्वायरमेंट होते. नंतर रिड्युसिंग कॉस्ट ऑफ प्रोडक्ट. ओके, आता तसं पाहिलं तर ॲटोमेशन करायला जास्त कॉस्ट येते, पण एकदा ऑटोमेशन केल्यानंतर बाकी जे काय, जसं मशीन आपण लावल्या तर त्या मशीनला काही पगार द्यायची गरज नाही, फक्त त्याला जे काय मेंटेनन्स करायचं आहे तेवढंच काहीतरी त्याचा खर्च येणार आहे. म्हणून मशीन लावताना पहिला जे काय कॉस्ट आहे ती जास्त असणार आहे, पण एकदा लावल्यानंतर प्रोडक्शनसाठी जी काय कॉस्ट, म्हणजे ते प्रोडक्ट बनवण्यासाठी जी काय कॉस्ट लागणार आहे ती कमी होणार आहे. म्हणून ॲटोमेशनमध्ये काय होते, प्रोडक्शन कॉस्ट कमी होऊन जाते. ओके, नेक्स्ट बघा बेनिफिट्स ऑफ ॲटोमेशन. ओके, बेनिफिट्स ऑफ ॲटोमेशन. ॲटोमेशन काय करतं, प्रोडक्टिव्हिटी वाढवतं. म्हणजे आपण पाहिलंच की काय मिळतात आपल्याला, कमी टाईममध्ये जास्त प्रोडक्ट मिळायला लागतात, म्हणजेच प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होते. नेक्स्ट काय, इन्क्रीज प्रोडक्ट क्वालिटी. म्हणजे काय, प्रोडक्टची क्वालिटी ॲटोमेशनमुळं वाढते. नंतर काय, इन्क्रीज फ्लेक्झिबिलिटी अँड कन्व्हर्टिबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय, त्याच्यामध्ये ॲटोमेशनमध्ये जर फ्लेक्झिबल ॲटोमेशन असेल तर आपण सेम ते ॲटोमेशन दुसऱ्या प्रोडक्टसाठी वापरू शकतो. म्हणजे सेम मशीन आहे, एकच मशीन काय करू शकते, 2-3 किंवा वेगवेगळे प्रोडक्ट करू शकते, किंवा त्याला प्रोग्रॅमिंगमध्ये चेंज केलं तर तो वेगळं काम पण करू शकतं. म्हणजे ते फ्लेक्झिबल झालं ॲटोमेशन. कन्व्हर्टिबिलिटी म्हणजे त्याला आपण कन्वर्ट करू शकतो दुसऱ्या कामासाठी. ओके, नंतर काय बेनिफिट, रिड्युसेस मॅनपॉवर. ॲटोमेशनमुळे काय लागणार आहे, कमी मॅनपॉवर लागणार आहे. ओके, नंतर काय, रिडक्शन ऑफ पर्सनल ॲक्सिडेंट. मॅनपॉवर कमी म्हणजे तिथं असणारे काय असणारे, पर्सन जे असणारे म्हणजे मॅन्स पॉवर जे असणार आहे ती कमी असणार आहे. ते जर कमी असेल तर ॲक्सिडेंटचे चान्सेस पण काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. किंवा एखाद्या जागेवर असं आहे की तिथं ॲक्सिडेंट होऊ शकतं, मग अशा जागेवरती ऑटोमेशन पूर्ण केलं, तिथं काहीतरी कॅमेरा लावला, सेन्सर लावला, तर तिथं कोणी माणसाने थांबायची गरजच नाही, लांबूनच किंवा त्या जिथं एखाद्या केबिनमधूनच त्याच्यावरती लक्ष ठेवता येतं. म्हणजे काय झालं, तिथं ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस कमी झाले. असं कंपनीमध्ये एखादा एरिया असतो की तिथं काय जास्त हीटवरती काम होतं आहे, किंवा तिथं काहीतरी जास्त वाफ किंवा हीट येण्याचे चान्सेस असतात, किंवा तिथलं काहीतरी एखाद्या पार्टमध्ये काय खराबी झाली तर तिथून काहीतरी बस्ट होण्याचे असे चान्सेस असतात. अशा जागेवरती तिथून पूर्ण ॲटोमेशन जर केलं तर तिथं माणूस ठेवायचीच गरज नाही, आणि माणूसच नसेल तर ॲटोमॅटिकली तिथं ॲक्सिडेंट काय होणार नाहीत. नंतर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन रिड्यूस होते. आपण बघितलं एकदा ॲटोमेशन केलं की पर प्रोडक्ट कॉस्ट कमी होत जाते. ओके, नंतर बेटर इन्व्हेंटरी कंट्रोल. इन्व्हेंटरी म्हणजे काय, किती प्रोडक्शन झालं किंवा काय त्याचे जे काय इन्व्हेंटरी असते की आज दिवसात किती प्रोडक्शन मिळालं, ते ॲटोमेशनमुळं डायरेक्ट मिळते. म्हणजे एखादं जर आपण मॅन्युअली ते मोजत बसलो, आज किती तयार झाले, किती बॉक्स तयार झाले, तर तिथं वेळ लागणार आहे. पण तिथं जर सेन्सर लावले असतील, ॲटोमॅटिक जर तो काउंट करत असेल तर ॲटोमॅटिक आपल्याला काय मिळतो, आकडा मिळतो की पहिल्या तासाला किती झाले किंवा आजच्या दिवसात किती प्रोडक्शन झालं. डायरेक्ट आपल्याला तो आकडा मिळणार आहे आणि एक्झॅक्ट मिळणार आहे. इन्क्रीजेस प्रॉफिट. आता प्रोडक्टची कॉस्ट जर कमी झाली तर त्या कंपनीचं काय वाढणार आहे, ॲटोमॅटिकली प्रॉफिट वाढणार आहे. ओके, हे बेनिफिट झाले. पहिलं काय बघितलं आपण, इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी, नंतर इन्क्रीज प्रोडक्ट क्वालिटी, नंतर इन्क्रीजेस फ्लेक्झिबिलिटी अँड कन्व्हर्टिबिलिटी, नेक्स्ट रिड्युसेस मॅनपॉवर, नेक्स्ट रिडक्शन ऑफ पर्सनल ॲक्सिडेंट्स, नेक्स्ट रिड्यूस कॉस्ट ऑफ प्रोडक्ट्स, नेक्स्ट बेटर इन्व्हेंटरी कंट्रोल, आणि लास्ट इन्क्रीजेस प्रॉफिट. ओके, हे त्याचे बेनिफिट झाले. नंतर ॲटोमेशन हायरर्ची किंवा ह्याला काय म्हणतात, ॲटोमेशन पिरॅमिड म्हणतात. ओके, आता ह्याच्यामध्ये एवढ्या 5 लेवल आहेत. ओके, 5 लेवल आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट खाली बेसपासून जर आपण पाहिलं तर फील्ड लेवल,
नेक्स्ट कंट्रोल लेवल, थर्ड आहे नेटवर्क लेवल, सुपरवायझरी लेवल आणि मॅनेजमेंट लेवल. आता फील्ड लेवल म्हणजे काय, तर जे फील्डचे डिव्हाइस असतील म्हणजे काय, इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे स्विच असतील, बटन्स असतील, सेन्सर्स असतील, हे काय झाले फील्ड लेवल डिव्हाइसेस झाले. किंवा लॅम्प असतील, हीटर असतील, काही कॉईल असतील, मोटर असतील, हे सगळे काय झाले फील्ड लेवल डिव्हाइसेस झाले. म्हणजे हे ॲक्च्युअल डिव्हाइसेस झाले जे काय करणार आहे ते ॲक्च्युअल काम करणार आहे, म्हणजे ते कोण झाले फील्ड लेवलचे झाले. नंतर म्हणजे इनपुट आउटपुट डिव्हाइसेस, इनपुट किंवा आउटपुट डिव्हाइसेस जे काय असतील ते सगळे काय झाले फील्ड लेवल झाले. नंतर येते कंट्रोल लेवल. आता कंट्रोल लेवलमध्ये काय वापरलेलं असू शकतं ॲटोमेशनमध्ये, PLC वापरलेलं असतं. ओके, बरेच वेळा काय वापरलेलं असतं PLC. PLC म्हणजे काय, प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोल. आता ह्याच्यामध्ये हा PLC काय करणार आहे, हिथं जे काही इनपुट आहे त्या इनपुटकडून सिग्नल घेणार आणि त्यानुसार ह्या आउटपुटला सिग्नल देणार. म्हणजे आपल्याला एखादी मोटर चालू करायची, पण एक लेवल कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे पहिले तो काय बघणार, ह्या फील्ड लेवल करून किंवा इनपुट डिव्हाइसकडे करून त्या लेवलचा सिग्नल आला आहे का. तो सिग्नल जर आला असेल तर तो काय करणार, इकडं आउटपुटच्या त्या मोटरला ऑन करणार. असे हा कंट्रोल लेवल म्हणजे हा कंट्रोल करतोय. ओके, नंतर नेटवर्क लेवल. नेटवर्क लेवल म्हणजे काय, तर ह्या कंट्रोल लेवलचा सिग्नल सुपरवायझरी लेवलला पाठवायचा असतं. म्हणजे इथून जो काय सिग्नल जाणार आहे, मग हे नेटवर्क काय असू शकतं, जसं आपलं इंटरनेट किंवा लॅन म्हणतो तसं लॅन असू शकतं. मग त्या लॅन थ्रू कुणाला जाणार आहे, सुपरवायझर लेवलला सिग्नल झाले. आता ह्याचं काम काय, तर ह्या दोन्हीला कनेक्ट करणं, एवढं ह्या नेटवर्क लेवलचं काम. काय काम, तर कंट्रोल लेवल आणि सुपरवायझर लेवल यांना कनेक्ट करणं. ओके, नंतर सुपरवायझरी लेवल. आता सुपरवायझर लेवलला काय असणार आहे, तर ह्या कंट्रोल लेवलमध्ये इथं समजा 2 PLC असतील, 3 PLC असतील, 4 PLC असतील, ते सगळे कुठं कनेक्ट असणार आहे, इथं सुपरवायझरी लेवलला कनेक्ट असणार. इथं काय असू शकतं, स्काडा सिस्टीम असू शकते. ओके, आणि इथं काय होणार आहे, इथून मग ते सिग्नल कोणाला जाणार, PLCला जाणार. PLCमधून सिग्नल कोणाला जाणार, ह्या आउटपुटला जे काही कनेक्ट असतील, इकडं मोटर असेल, हीटर असेल, फॅन असेल, त्यांना तो सिग्नल जाणार. ओके, हे कंटिन्युअस काय करत सुपरवाईज करत राहणार. म्हणजे आता हा PLC तिथलं एक काम करते, पण कंपनीमध्ये असे 10 PLC आहेत. मग त्या 10 PLCचं काम काय चालू आहे ते कुठून कंट्रोल होणार, सुपरवायझर लेवलवर. म्हणजे समजा पहिल्या PLCमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला किंवा लास्टच्या PLCमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला, तर काय करावं लागणार, पहिले 9 जे आहेत PLC ते पण ऑफ करावं लागणार. कारण प्रोडक्शन निम्म करून उपयोग नाही, पूर्ण ती लाईन चालू पाहिजे. मग पूर्ण लाईन बंद करायची असेल तर पहिले 9 जे PLC असतील ते पण ऑफ करावं लागणार. मग ते कुठून होणार, सुपरवायझर लेवल. ते काय सुपरवाईज काय करणार, तर हे जे 9-10 PLC आहेत ते बरोबर काम करतात का, त्यांचं वर्किंग चालू आहे का, हे इथून सुपरवाईज करणार. ओके, नंतर त्याच्यावरती असते मॅनेजमेंट लेवल. आता मॅनेजमेंट लेवल म्हणजे काय, तर आपण जसं पाहिलं इथून PLCमधून काय सिग्नल येणार आहे, की प्रोडक्शन किती झालं ह्याचं पण सिग्नल येणार आहे. मॅनेजमेंट लेवलमधून काय सिग्नल येऊ शकतो, की आपलं आजचं टार्गेट एवढं आहे, मग ती मशीन किती वेळ चालू ठेवायची. समजा आपल्याला काहीतरी 1000 प्रोडक्ट बनवायचे, तर आज दिवसभरात मशीन किती वेळ चालू पाहिजे, किंवा ती जी काही लाईन असेल ती किती वेळ चालू पाहिजे, समजा 10 तास चालू पाहिजे. तर ते कुठून येणार, मॅनेजमेंट लेवलकडून येणार. किंवा तुमचं महिन्याचं टार्गेट आहे, महिन्याला तुम्हाला एवढे 1000 प्रोडक्ट बनवायचे आहेत, तर आठवड्याला किती, दिवसाला किती, ते कॅल्क्युलेट करून तो सिग्नल कोणाला दिला जातो, सुपरवायझर लेवलला. किंवा ऑर्डर किती आले, मग आज जर ऑर्डर आली असेल तर प्रोडक्शन वाढवायचं आहे का, पुढचे ऑर्डर नाही आले तर प्रोडक्शन कमी करायचं आहे का, हे जे सगळं आहे ते कुठं होणार आहे, मॅनेजमेंट लेवलला डिसाईड होणार आहे. अशा ह्या 5 लेवल असतात. फील्ड लेवल म्हणजे काय, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस जे काय असतील ते. म्हणजे हे काय असू शकतं, स्विच असू शकतं, सेन्सर असू शकतं, सोलेनॉइड वॉल असू शकतं, मोटर असू शकतं, लॅम्प असू शकतं, हीटर असू शकतं. नंतर कंट्रोल लेवल. कंट्रोल लेवलमध्ये काय असू शकतं, PLC असू शकतं,
नेटवर्क लेवल म्हणजे सिम्पली काय म्हणू शकतो आपण, डाटा नेटवर्क म्हणजे काय, इकडून इकडे सिग्नल ट्रान्सफर झाला पाहिजे आणि इथून इथं म्हणजे 2 वे सिग्नल ट्रान्सफर झाला पाहिजे, त्यासाठी नेटवर्क लेवल. सिम्पल एक्झाम्पल काय, लॅन. ओके. नंतर काय, सुपरवायझर लेवल म्हणजे काय होणार आहे, कंट्रोल लेवलमध्ये जे काही डिव्हाइसेस असतील त्या सगळ्याला ते सुपरवाइज करणार आहे. मॅनेजमेंट लेवल काय करणार आहे, पूर्ण जे काय प्रोडक्शन असेल त्याचं मॅनेजमेंट करणार, की आज किती प्रोडक्शन करायचं आहे, उद्या किती करायचं आहे, ओके, किंवा कधी थांबवायचं आहे प्रोडक्शन, हे सगळं मॅनेजमेंट लेवल डिसाईड करणं. असं ह्याला काय म्हणतात, ॲटोमेशन हायरार्ची किंवा ॲटोमेशन पिरॅमिड म्हणतात. डायग्राम महत्त्वाचे आहे. हे जे आहे ते ॲटोमेशन हायरार्ची, हे पण एक्झाममध्ये विचारतात. ओके. नेक्स्ट आहे बेसिक कॉम्पोनंट्स ऑफ ॲटोमेशन. नेक्स्ट आहे बेसिक कॉम्पोनंट ऑफ ॲटोमेशन. ह्याच्यामध्ये मेन कॉम्पोनंट कुठले, इनपुट डिव्हायसेस किंवा त्यालाच काय म्हणतात सेन्सिंग एलिमेंट, दुसरं कंट्रोलर्स, तिसरं आउटपुट डिव्हायसेस. ओके. तर ह्याच्यामध्ये पहिलं बघा, इनपुट डिव्हायसेस म्हणजे काय, ह्याच्याकडून काहीतरी इनपुट कुणाला जाणार आहे, कंट्रोलरला जर जात असेल तर ते डिव्हायसेस काय झाले, इनपुट डिव्हायसेस. मग इनपुट डिव्हायसेस कोण असू शकतात, इनपुट डिव्हायसेस सेन्सर असू शकतात, ट्रान्सड्यूसर असू शकतात, स्विचेस असू शकतात किंवा लिमिट स्विचेस असू शकतात. असे हे इनपुट डिव्हायसेस. म्हणजे काय, सेन्सर काय करणारे, आउटपुट देणारे, ते कुणाला कनेक्ट केलेलं असणार, कंट्रोलर. ट्रान्सड्यूसर काय करणारे, आउटपुट देणारे, ते कुणाला कनेक्ट केलं असणारे, कंट्रोलरला. स्विचेसकडून काय मिळणार आहे आपल्याला, ऑन ऑफ काय असेल तो सिग्नल मिळणार आहे, तो कुणाला कनेक्ट केला असणार, कंट्रोलर. म्हणजे हे स्वतःकडून काहीतरी सिग्नल कोणाला देतात, हे कंट्रोलरला. म्हणजे हे काय करतात, ते कंट्रोलरला थोडक्यात इनपुट देतात. म्हणून ह्या सगळ्यांना काय म्हणतात, इनपुट डिव्हायसेस म्हणतात. ओके. नेक्स्ट आहे कंट्रोलर. आता कंट्रोलरला काय म्हणले बघा, हार्ट ऑफ ॲटोमेशन. म्हणजे ॲक्च्युअल जे काय कंट्रोल करायचं काम आहे ते कोण करणार आहे, हा कंट्रोलर करणार. ह्याच्यामुळं ॲटोमेशन होतं आहे. ओके. आणि हे कोण असू शकतं, PLC असू शकतं, PAC असू शकतं किंवा एखादी एम्बेडेड सिस्टीम, कुठली पण एम्बेडेड सिस्टीम डिव्हायसेस असू शकतं. हा कंट्रोलर काय करणार, समजा एक स्विच प्रेस केल्यानंतर आपल्याला काय करायचे, 10 मिनटं मोटर चालू करायची. तर इथून स्विच प्रेस केला आपण, तर स्विच प्रेस केला म्हणजे काय दिला आपण, इनपुट सिग्नल दिला. तो इनपुट सिग्नल कोणाला मिळाला, कंट्रोलरला मिळाला. कंट्रोलरला इनपुट सिग्नल मिळाला की तो कंट्रोलर काय करणार, तर आउटपुटला जी काय मोटर असेल ती मोटर 10 मिनिटासाठी चालू करणार. आता आउटपुटची मोटर 10 मिनटं चालू करणार आणि त्याच वेळेस तो काय करणार, 10 मिनटानंतर त्याला ऑफ करून टाकणार, कारण त्याचं काम काय होतं, 10 मिनटं चालू ठेवणं. ओके. म्हणजे हे काय केलं आपण, फक्त स्विच प्रेस केला, पण ती मोटर चालू करणं, 10 मिनटाचा टाईम काउंट करणं, हे कोणी केलं, कंट्रोलरनी केलं. ओके. म्हणून हा त्याच्यामुळे ॲटोमेशन झालं. ओके. किंवा इनपुटला काहीतरी सेन्सर, आता आपण स्विच घेतला समजा, ॲटोमॅटिक एक लेवल आली की काय व्हायला पाहिजे, मोटर चालू झाली पाहिजे. मग हे ॲटोमॅटिक झालं ना, सेन्सरकडून आउट कुणाला मिळालं, कंट्रोलरला मिळाला ॲटोमॅटिक सिग्नल. कंट्रोलरने ॲटोमॅटिक मग त्यावेळेस काय केलं, ती मोटर चालू केली, 10 मिनटं ती चालू ठेवली आणि परत बंद करून टाकली. म्हणजे हे पूर्ण ॲटोमेशन झालं. हे कुणामुळं झालं, तर कंट्रोलरमुळं झालं. ओके. नेक्स्ट काय, आउटपुट डिव्हायसेस. आउटपुट डिव्हायसेस काय असू शकतात, मोटर असू शकते, सोलोनाइड व्हॉल्व असू शकतं, रिले असू शकतात, टायमर असू शकतात, हिटिंग डिव्हायसेस असू शकतात, अलार्म असू शकतात,
इंडिकेटर असू शकतात, लॅम्प असू शकतात, बजर असू शकतात, काही असू शकतं. म्हणजे ज्याच्यापासून काहीतरी आउटपुट मिळते, म्हणजे त्याला सिग्नल दिला की ते आपल्याला एक आउटपुट देते. रिलेला सिग्नल दिल्यावर रिले काय करणार आहे, त्याला जे काही डिव्हाइस कनेक्ट केलं असेल त्याला ऑन ऑफ करणार. हिटिंग डिव्हाइस म्हणजे हीटर असू शकतो, तो चालू होणार, तिथलं टेम्परेचर वाढणार, अलार्म वाजणार किंवा इंडिकेटिंग लाईट चालू होणार, बजर चालू होणार. हे सगळे काय झाले, आउटपुट डिव्हाइसेस झाले. नंतर ॲटोमेशनचे टाईप्स. ओके, ॲटोमेशनचे 3 टाईप मेन: फिक्स्ड ॲटोमेशन, प्रोग्रॅमेबल ॲटोमेशन आणि फ्लेक्झिबल ॲटोमेशन. फिक्स्ड म्हणजे काय, एकदा हे ॲटोमेशन केलं की परत त्याच्यामध्ये काही चेंज होत नाहीत. ओके, चेंज होत नाहीत म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, एकच प्रोडक्ट बनवायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काही चेंज नको, पण ते काय झालं पाहिजे, ॲटोमॅटिकली जर झालं पाहिजे, ॲटोमॅटिक ते प्रोडक्ट तयार झालं पाहिजे. अशा वेळेस काय वापरणार, फिक्स्ड ॲटोमेशन वापरणार. ओके, म्हणजे हा काय करणार, आपल्याला ॲटोमॅटिकली पटपट ते प्रोडक्ट तयार करून देणार. फक्त एकच प्रोडक्टसाठी हे आपण ॲटोमेशन केलं आहे तिथं. ओके, म्हणून त्याला काय म्हणतात, फिक्स्ड ॲटोमेशन म्हणतात. प्रोग्रॅमेबल ॲटोमेशन. प्रोग्रॅमेबल ॲटोमेशन म्हणजे काय, ह्या ॲटोमेशनमध्ये प्रोग्रॅमिंगची सोय आहे. म्हणजे आपण प्रोग्रॅम चेंज केला की त्याच्यामध्ये, त्या ॲटोमेशनमध्ये तो जो प्रोडक्ट येणार आहे त्याच्यामध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो, म्हणजे त्या प्रोडक्टमध्ये आपण चेंज करू शकतो. ओके, म्हणून त्याला काय म्हणतात, प्रोग्रॅमेबल ॲटोमेशन म्हणतात. ओके, नंतर फ्लेक्झिबल ॲटोमेशन. फ्लेक्झिबल ॲटोमेशन म्हणजेच प्रोग्रॅमेबल ॲटोमेशनची पुढची स्टेप म्हणू शकतो. त्याच्यामध्ये काय होतं, ॲटोमॅटिक काही टूल्स असतात, म्हणजे त्या ज्या काय ॲटोमेशन आहे त्याच्यामध्ये त्या मशीनमध्येच वेगवेगळ्या टूल्स आहेत. जसं आपल्याकडं काही टूल्स असतात, म्हणजे स्क्रूड्रायव्हर आलं, काही तुमच्याकडं बॅटरी आली, ह्या वेगवेगळ्या टूल्स आहेत. तसं त्या मशीनकडं वेगवेगळ्या टूल्स आहेत आणि त्याला आपण वेगवेगळी कामं दिली की तो काय ॲटोमॅटिकली काय करणार, त्याचे टूल्स चेंज करणार आणि ॲटोमॅटिकली ते काम चालू करणार. म्हणजे हे काय झालं, फ्लेक्झिबल ॲटोमेशन. म्हणजे हे तर एकापेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होऊ शकतात. ओके, म्हणून त्याला काय म्हणतात, फ्लेक्झिबल ॲटोमेशन. फिक्स्ड म्हणजे काय, एकाच कामासाठी. प्रोग्रॅमेबल म्हणजे काय, ते जे काम आहे ते आपण प्रोग्रॅम करून त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो. आणि फ्लेक्झिबल म्हणजे काय, त्याला एकाच ॲटोमेशनला आपण वेगवेगळ्या कामासाठी किंवा वेगवेगळ्या प्रोडक्टसाठी आपण वापरू शकतो, म्हणून त्याला काय म्हणतात, फ्लेक्झिबल ॲटोमेशन म्हणतात. ओके, हे 3 मेन टाईप. ह्याच्यावरती टाईप ऑफ ॲटोमेशनवरती पण एक्झाममध्ये क्वेश्चन विचारू शकतात. ओके, नंतर काय बघा, सिस्टीम ऑफ इंडस्ट्रियल ॲटोमेशन. ओके, त्याच्यामध्ये पहिली सिस्टीम कुठली, प्रोग्रॅमेबल लॉजिक कंट्रोलर, PLC. PLC काय आहे, आता नावच बघा, प्रोग्रॅमेबल लॉजिक कंट्रोलर. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रोग्राम देऊ आपण आणि हे कंट्रोल करू शकतात. ह्याच्या अगोदर काय असायचं, PLCच्या अगोदर रिले लॉजिक असायचे, म्हणजे एकापेक्षा जास्त रिले कनेक्ट करायचे आणि त्यापासून लॉजिक तयार करायचे. ओके, आणि त्याच्यावरती ते ऑपरेशन व्हायचं. पण त्याच्यामध्ये काय असायचं, तर एकापेक्षा जास्त रिले असायचे. एखाद्या रिलेमध्ये जर प्रॉब्लेम आला तर पूर्ण सिस्टीम काय होणार आहे, बंद होऊन जाणार आहे, असं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असायचा. त्यानंतर काय आली, ही PLC सिस्टीम आली. ह्याच्यामध्ये आपण काय करतो, ह्याला लॅडर डायग्राम एक प्रोग्राम देतो आहे आणि ह्याला इनपुट आउटपुट काय असतात, मॉड्यूल्स असतात. आणि ते मॉड्यूल ह्या प्रोग्रॅमनुसार काय केले जातात, कंट्रोल केले जातात, म्हणून त्याला काय म्हणतात, PLC म्हणतात, प्रोग्रॅमेबल लॉजिक कंट्रोलर. नंतर काय आहे, ह्युमन मशीन इंटरफेस, HMI, ह्युमन मशीन इंटरफेस. आता ह्युमन मशीन इंटरफेस म्हणजे काय, तर जसं तुम्ही समजा मोबाईल चालवताय, आता मोबाईल चालवता म्हणजे काय करताय, तुम्ही मोबाईलमध्ये स्क्रीनवरती एखाद्या जागेवरती टच करता. आता ते जे काय टच करताय तुम्ही, ते जे आहे म्हणजे तुम्ही काय देताय, इन्स्ट्रक्शन देताय. आता आपल्याला जर त्या प्रोसेसरला इन्स्ट्रक्शन द्यायची असेल तर इन्स्ट्रक्शन आपण जर टाईप करत बसलो तर तिथं कितीतरी वेळ लागणार आहे. मग तुम्ही काय करताय, त्याच्याशी थोडक्यात
कम्युनिकेट करताय त्या प्रोसेसरला. समजा तुम्ही मोबाईलवरती काय केलं, गाणं प्ले केलं, म्हणजे तुम्ही काय केलं, त्या गाण्यावरती गेला आणि प्ले बटन प्रेस केलं. आता प्ले बटन आपण प्रेस केलं, ओके, पण त्या प्ले बटन प्रेस केल्यानंतर त्या प्रोसेसरला आताच प्रोग्रॅमिंगमधून काय जाणार आहे, काहीतरी इन्स्ट्रक्शन जाणार आहेत. त्या इन्स्ट्रक्शनमुळं तो काय करणार, ते जे काय गाणं असेल ते प्ले करायचं काम प्रोसेस चालू करणार. ओके, म्हणजे हे प्रोसेस ही जर आपणच इन्स्ट्रक्शन त्याला टाईप करून द्यायचं म्हणलं तर किती वेळ लागला असता, किंवा ह्युमन मशीन इंटरफेस अवघड झाला असतं. म्हणजे आता हे इन्स्ट्रक्शन आपण म्हणतो इन्स्ट्रक्शन टाईप, तेच जर तुम्हाला त्या प्रोसेसरला काय कळते, डिजिटल लँग्वेज कळते, म्हणजे 0101 त्याच्यामध्ये जर तुम्हाला द्यायचं म्हणलं इन्स्ट्रक्शन तर कोणीच मोबाईल वापरला नसता. ओके, ह्याला ह्युमन मशीन इंटरफेस म्हणजे ह्युमनकडून दिलेल्या कमांड त्या मशीनला कळल्या पाहिजेत आणि मशीनकडून आलेलं आउटपुट त्या ह्युमनला कळलं पाहिजे. त्यासाठी HMI वापरतात. नंतर स्काडा सिस्टीम, ह्याच्यामध्ये सुपरवायझरी कंट्रोल अँड डाटा ॲक्वायजिशन. म्हणजे काय करतोय, नावानुसार काय करतोय, तो सुपरवाइज करतोय, कंट्रोल करतोय, सुपरवायझरी कंट्रोल करतोय आणि डाटा घेतोय किंवा डाटा ॲक्वायजिशन करतोय. म्हणजे जसं आपण बघितलं कशामध्ये, सुपरवायझरी लेवल बघितले ऑटोमेशन हायरची, तिथं काय असणार आहे, स्काडा सिस्टीम असणार आहे. या स्काडा सिस्टीम म्हणजे काय असणार, एक सॉफ्टवेअरच असणार. PLC म्हणजे काय आलं, हार्डवेअर आलं, त्याला प्रोग्रॅमिंग करतो आपण, पण हे काय झालं, हार्डवेअर झालं. HMI काय असू शकतं, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर दोन्हीचा कॉम्बिनेशन असणार. स्काडा सिस्टीम काय असणार आहे, तर सॉफ्टवेअर असणार आहे एखाद्या PLC वर इन्स्टॉल केलं आणि त्याला आपण एखाद्या PC वरती इन्स्टॉल केलेलं सॉफ्टवेअर असणार आहे आणि त्याला आपण PLC कडून काय जोडणार आहे, सिग्नल त्याला इनपुट दिलेलं असणार. ओके, हे काय करणार, तर ह्याच्यावरती पण जसं एखादा टँक, आता टँकची लेवल आहे, टँक लेवल भरत चाललेली आहे, तर ते टँक लेवल डिस्प्ले करण्याऐवजी तेच जर एखादा आपण तिथं त्या स्क्रीनवरती असा टँक दाखवला, त्याची लेवल वरती जाताना दाखवली, तर ते लगेच आपल्याला समजतं. मग असं त्या स्काडा सिस्टीममध्ये काय केलेलं असतं, ॲनिमेशन टाईप दिलेलं असतात. ओके, किंवा वॉल चालू आहे बंद, समजा चालू वॉल तुम्ही ग्रीनने दाखवला, बंद वॉल रेडने दाखवला, तर ते बरोबर तिथं पूर्ण सिस्टीम दाखवली असते. म्हणजे इथं टँक आहे, इथं वॉल आहे, तो वॉल चालू आहे का, चालू असेल तर ग्रीन, बंद असेल तर रेड, असं तिथं डिस्प्ले केलं जातं. तसंच डाटा अक्वायजिशन म्हणजे काय, किती प्रोडक्शन झालं किंवा किती वेळ ती मशीन चालू आहे, ह्याचा सगळा डाटा त्या स्काडा सिस्टीममध्ये येतो. नंतर डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टीम. आता डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टीम म्हणजे काय, समजा आपण एका जागेवरती कंट्रोल ठेवला, म्हणजे जसं ही स्काडा सिस्टीम आहे, ती समजा त्या कंपनीमध्ये एकच स्काडा सिस्टीम असेल, त्याला 10 PLC जोडलेत, पण एखाद्या PLC मध्ये जर काही प्रॉब्लेम आला आणि दुसऱ्या PLC म्हणजे त्याच्याकडून त्या दुसऱ्याला जर इनपुट मिळत नसेल तर दुसऱ्यांचं काम चालू राहू शकतं. पण जर ह्या स्काडा सिस्टीममध्येच प्रॉब्लेम आला तर पूर्ण कंपनीचं काम काय होणार आहे, बंद होणार आहे, कारण स्काडा सिस्टीम त्यांच्याकडे एकच आहे आणि एकच स्काडा सिस्टीम सगळी कंपनी कंट्रोल करते, बरोबर. अशा वेळेस काय वापरतात, डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टीम. म्हणजे काय, कंट्रोल डिस्ट्रीब्यूट केला आहे कंपनीचा एक पार्ट, एका पार्टमध्ये समजा प्रोडक्ट निम्म तयार होतं आहे, परत दुसऱ्या पार्टमध्ये निम्म तयार होते, म्हणजे 2 पार्टमध्ये कंपनी डिवाईड झाली. आता काय केलं आपण, तर हे निम्म जे कंट्रोल होतं आहे त्याचा कंट्रोल वेगळाच ठेवला आणि ह्याचा कंट्रोल वेगळाच ठेवला. म्हणजे समजा हे जरी बंद पडलं तर इकडचं काम चालू राहिलं पाहिजे, हे जरी बंद पडलं तर पहिलं काम चालू राहिलं पाहिजे, असं कंट्रोल काय केला, डिस्ट्रीब्यूट केला. नंतर ड्राईव्स म्हणजे काय, आता बऱ्यापैकी मोटर वापरतात ह्याच्यामध्ये कंपनीमध्ये, मग त्या ज्या मोटर्स असतील त्या मोटर्सला डायरेक्ट आपण सप्लाय दिलेला नसतो, मध्ये ड्राईव्ह जोडलेला असतात, कारण मोटर वेगवेगळ्या व्होल्टेजवरती, DC वरती, AC वरती चालणारे असतात. ACच्या पण वेगवेगळ्या लेवल्स असतात. आता कंपनीला येणारा सप्लाय मे बी काय असू शकतो, जास्त असू शकतो, जास्त व्होल्टमध्ये असू शकतो. त्या मोटरला काय पाहिजे, कमी व्होल्टेज पाहिजे,
मग ते जे काय कमी व्होल्टेज आहे ते कशा थ्रू दिलं जातं, ड्रायव्हर तो. आता ड्रायव्हर काय करणार आहे, ते मोटर कंट्रोल करणं म्हणजे त्या मोटरचा RPM असेल किंवा त्या मोटरला ऑन ऑफ करणं असेल, हे सिग्नल पहिले ड्रायव्हरला येणार आणि ड्रायव्हरमधून ते ड्रायव्हर त्याला कंट्रोल्स करणार. किंवा DC मोटर असेल तर त्याला DC ड्राईव्हज असतात, AC मोटर असेल तर त्याला AC ड्राईव्हज असतात. ते ड्राईव्हज काय करतात, मोटर कंट्रोल करायचं काम करतात. ओके, असे हा सिस्टीम्स आहेत इंडस्ट्रीमधल्या. ओके, पहिली कुठली बघितली आपण, PLC म्हणजे प्रोग्रॅमेबल लॉजिक कंट्रोलर. दुसरी काय बघितली, HMI म्हणजे ह्युमन मशीन इंटरफेस. तिसरं काय बघितलं, स्काडा म्हणजे काय, सुपरवायझरी कंट्रोल अँड डाटा ॲक्वायजिशन. नंतर चौथं काय बघितलं, डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टीम म्हणजे DCS. आणि पाचवं काय बघितलं, ड्राईव्ज बघितले. ओके, नेक्स्ट काय आहेत, ॲप्लिकेशन एरिया ऑफ ॲटोमेशन म्हणजे ॲटोमेशन कुठं कुठं वापरलं जातं, त्याचे एरिया कुठले. तर पहिलं ॲप्लिकेशन एरिया काय आहे, इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्युशन. म्हणजे आपलं जसं MSCB आहे, तर MSCB मध्ये इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्युशन करायचं आहे, एखाद्या गावाचं लोड शेडिंग करायचं आहे, तर तिथं ॲटोमॅटिशन जर केलं असेल तर ॲटोमॅटिक त्या टायमिंगला ती लाईट चालू होणार, बंद होणार, हे ॲटोमेशनचं काम असणार. समजा एखाद्या जागेवरती काय झालं, लोड जास्त यायला लागला तर तिथं सप्लाय जास्त देणं किंवा की कॅपॅसिटीपेक्षा जर जास्त लोड ओढायला लागलं तर काय होणं, तिथला सप्लाय बंद करणं, हे जे आहे ते कशामुळं, त्या इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्युशनमध्ये ॲटोमेशन केलं तर होऊ शकतं. तसंच काय केलं, आपले जे बिल्स आहेत किंवा रीडिंग आहे, ते रीडिंग जर आपण वायरलेस कनेक्ट केले डायरेक्ट ऑफिसला MSCBच्या, तर काय होणार आहे, आपलं रोजचं जे काय रीडिंग होणार आहे ते कुठं जाऊ शकतं, त्या ऑफिसमध्ये MSCBच्या जाऊ शकतं. ओके, असं इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्युशनसाठी वापरू शकतात ॲटोमेशन. नंतर प्रोसेस इंडस्ट्री कुठली पण असेल, समजा आपण एक्झाम्पल घेतलं फूड इंडस्ट्री, तर त्या प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये ॲटोमेशन वापरतात कारण त्याच्यामध्ये कंटिन्युअस प्रोसेस चालू असते. म्हणजे समजा आपण बघितलं की पार्ले बिस्किट, आता पार्ले बिस्किटच्या प्रोडक्शन करायचं आहे तर त्याच्यामध्ये सेम क्वालिटीचा प्रोडक्ट आपल्याला मिळाला पाहिजे. म्हणजे तिथं काय असणार आहे, ओव्हन्स असतील, काय मिक्सर्स असतील, ते जे काय असतील इन्ग्रेडियंट्स, ते इन्ग्रेडियंट्स काय करणार, पहिले ते वेट करणार. ओके, वेट करून मग ते मिक्स होणार, मिक्स केल्यानंतर ते बेक होणार. हे जी सगळी प्रोसेस आहे, म्हणजे ते इन्ग्रेडियंट्स किती वेटचे घ्यायचे, मिक्स किती वेळ करायचं आहे, नंतर ते किती वेळ बेक करायचं आहे, ही सगळी प्रोसेस ॲटोमॅटिकली जर झाली तर ते प्रोडक्ट एका क्वालिटीचे मिळतं. म्हणून प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये ॲटोमेशन वापरतात. नंतर बिल्डिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, मोठ्या जर बिल्डिंग असतील तर त्याच्यामध्ये क्रेन्स असतात, लिफ्ट्स असतात, ते लिफ्ट ॲटोमॅटिकली वर्क होऊ शकतात. म्हणजे जे काय असेल किंवा एखादा मोठं काहीतरी कॉम्पोनंट वरती न्यायचं आहे तर ते जे काय क्रेन आहे ते क्रेन तिथलं ॲटोमॅटिकली त्याला प्रोग्रॅमिंग जर केलं असेल तर मॅन्युअली कसं काही चेंज येऊन ते प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामध्ये, तर ॲटोमॅटिकेशन करून त्याच्यामध्ये ते करता येतं. ओके, नंतर इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर, जसं रस्ते तयार करायचे त्याच्यामध्ये पण मोठे ॲटोमॅटिक मशिनरी वापरून, जसे सिमेंटच्या रोड करण्यासाठी मशिनरी असतात, त्या मशिनरी काय करतात, त्या लेवल मोजून ॲटोमॅटिक त्या सिमेंटच्या रोड तेवढ्या लेवलचा तयार केला जातो. त्याच्यामध्ये काय फक्त इनपुट ते जे काय सिमेंटचं मिक्सचर असेल ते दिलं जातं, बाकीचं काम तो आपोआप करतो. हे काय झालं, ॲटोमेशन झालं. रेल्वेमध्ये महत्त्वाचं काय असतं, सिग्नलिंग. म्हणजे कुठल्या रेल्वेला थांबवायचं असेल, कुठल्याला जाऊ द्यायचं असेल, त्यासाठी रेड सिग्नल, ग्रीन सिग्नल, हे जे काय आहे सिग्नलिंग, त्याच्यामध्ये ॲटोमेशन होऊ शकतं. किंवा अजून ॲटोमेशन केलं असे करतात की दोन रेल्वे एका ट्रॅकवर येऊ नये, एका ट्रॅकवर आले असतील तर दोन्ही रेल्वेला काय जाणार, सिग्नल जाणार की पुढं पण एक रेल्वे आहे. ओके, त्याच्यामुळं ते ॲक्सिडेंट टळू शकतो. किंवा त्यांचा लोकेशन ऑफिसमधून ट्रॅक होऊ शकतं, GPS सिस्टीम त्याच्यावरती बसवले असेल तर ते रेल्वे कुठं आहेत काय.
नंतर एरोस्पेस म्हणजे एरोप्लेनमध्ये ऑटोमॅटिक सिस्टीमनुसार एरोस्पेसमध्ये त्यांचं लोकेशन किंवा त्यांना ट्रॅक करणं किंवा त्यांना ते काय असतील टेक ऑफ करायचं असेल त्यावेळेस ते वेदर कंडिशन हे सगळं ॲटोमेशन केलेलं असतं. कारण मॅन्युअल ते प्रत्येक गोष्ट चेक करणं मॅन्युअली पॉसिबल नसतं. म्हणजे एकच माणूस काय वेदर बघणार नाही किंवा खालच्या जी काही कंडिशन असतील तिथल्या ते चेक करणार नाही किंवा ते चेक करणं शक्य नसतं. म्हणून तिथं पण काय वापरत ॲटोमेशन वापरतात. नंतर रोबोटिक्स. ओके, रोबोटिक्समध्ये रोबोट तयार केला पण रोबोटला काय केलं आपण ॲटोमेशन केलं म्हणजे ॲटोमॅटिक तो काम करतोय. ओके, प्रोग्रॅमिंग करून ॲटोमॅटिकली त्याला दिलेलं काम तो करतोय म्हणजे रोबोटिक्स काय झालं ॲटोमेशनचाच एक पार्ट झाला. नंतर टेलिकॉम म्हणजे सिम्पल आपण मोबाईल वापरतोय. आता मोबाईलचं जर मॅन्युअली एका वेळेस कितीतरी लाखो करोडो कॉल्स असतात ते मॅन्युअली किती वेळ त्यांनी चेक केलं असं जर बघायचं असेल तर त्याला तेवढेच माणसं तिथं बसवावं लागतील. तेवढं टेलिकॉम इंडस्ट्रीला परवडणार नाही. ओके, आपण एक कॉल करणार त्यासाठी जर एक माणूस तिथं बसवला तर आपलं मोबाईल जे आहे ते बिलिंग त्यांना वाढवावं लागेल. पण ते काय होतं तिथं ॲटोमॅटिकली होतं की तुम्ही किती मिनटं बोलला, नंतर तुमचा कॉल कुठला होता, लो कॉल होता, नॅशनल लेवल STD कॉल होता किंवा इंटरनॅशनल कॉल होता, त्यानुसार तुमचं जे काय बिलिंग असेल किंवा तुम्ही मेसेज पाठवला तर किती मेसेज पाठवलं त्याचं जे काय बिलिंग असेल, डाटा वापरला किती डाटा वापरला त्याचं जी काय बिलिंग असेल, हा सगळा काउंट काय होणार आहे ॲटोमॅटिक होणार आहे. त्याला किती चार्जेस लावायचे, तुमचं समजा प्लॅन काय लिमिटेड आहे तर लिमिटेड प्लॅनच्या पुढं तुम्ही गेला किंवा त्याला पर युनिट काय चार्जेस लावायचेत का, अनलिमिटेड प्लॅन आहे पण तो कुठपर्यंत वापरायचा आहे तो ते जे काय सगळं आहे ते काय होणार आहे ॲटोमॅटिकली होणार आहे टेलिकॉम. तसंच अजून कशामध्ये वापरतात, मेडिकल फील्डमध्ये पण ॲटोमेशन वापरतात. बरेचसे ऑपरेशन काय रोबोट वापरून किंवा दुसऱ्या देशामधून इकडच्या देशामधलं काय केलं जातं तर ऑपरेशन केलं जातात. म्हणजे तिकडून फक्त काय इन्स्ट्रक्शन दिल्या जातात किंवा तिथं स्क्रीनवर बघून इथलं जे काय काम चालू आहे ते तिकडं स्क्रीनवर कळतं, त्यानुसार इन्स्ट्रक्शन देऊन इकडच्या रोबोटचं म्हणजे रोबोटिक हँड्स आहेत ते हँड्स हलवून ऑपरेशनसुद्धा करता येतं मेडिकलमध्ये. ओके, मेडिकल फील्डमध्ये अशा बऱ्याच फील्डमध्ये ॲटोमेशन वापरतात. ओके, इथपर्यंत आपला पहिला चॅप्टर होता. ओके, समजत नसेल तर 1-2 वेळा व्हिडिओ लावून बघा, रिपीट करा. ओके, फक्त काय तुम्ही हेडफोन लावून ऐकत जा जे काय आहेत. बरेचसे स्टुडंट व्हिडिओ पाहत नाहीत. इथं आम्हाला व्ह्यूज कळतात, किती व्ह्यू आले, किती वेळ पाहिलं ते सगळं कळतं इकडं. ओके, त्यामुळं समजलं नसेल तर 2-3 वेळा बघा. कारण आता ह्याच्यामुळं ऑनलाईनमुळं ते पॉसिबल झाले. आपण ज्यावेळेस ऑफलाईन शिकतो त्यावेळेस एकदाच तुम्हाला आम्ही सांगू शकत होतो. आता हे तुम्ही 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, किती वेळा पण रिपीट करू शकता. त्यामुळे त्याचा फायदा घ्या. 2-3 वेळा रिपीट करा आणि जर काय नाही कळलं तर आम्हाला मेसेज पाठवा. ते एखादा पार्ट जर अवघड वाटला असेल तर तो आपण परत एकदा घेऊ. ओके, पण तुम्ही हे जे काही व्हिडिओ दिलेत ते व्हिडिओ स्वतः 2 ते 3 वेळा तरी पाहिले पाहिजेत तुम्ही. बरेचसे विद्यार्थी तर पाहतच नाहीत आणि जे पाहतात ते पण पूर्ण व्हिडिओ पाहत नाहीत. व्हिडिओ पूर्ण पहा, कमीत कमी एवढं तरी करा की दिलेला व्हिडिओ एकदा तरी पूर्ण पहा. तुम्ही 2-3 वेळा बघितला पाहिजे तो. ओके, किंवा एकदा बघा, 2-3 वेळा नुसता ऐका. जेवढं तुमच्या कानावरती शब्द पडतील तेवढे तुम्ही त्याच्याशी फॅमिलियर होता, म्हणजे ते शब्द तुमच्या ओळखीचे वाटतात. ओके, ते ऐकणं पण महत्त्वाचं आहे, तुमच्या कानावर ते पडणं पण महत्त्वाचं आहे. ओके, हा आपला काय होता पहिला युनिट होता. इथून पुढं आपण काय केलेलं आहे, दुसरा युनिट आता चालू झालेला आहे. तो पण आपण एकदा युनिट पूर्ण झाला की असं मराठीमध्ये रिपीट करू. ओके, तुम्हाला काय इंग्लिशमध्येच पेपर द्यायचा आहे त्यामुळं इंग्लिश कानावरती पडू द्या आणि आपण तो चॅप्टर झाल्यानंतर त्याचं पूर्ण एकदा मराठीमध्ये रिपीट करत जाऊ. तो चॅप्टर किंवा तो युनिट पूर्ण एकदा संपला की परत मी काय करत जाईल, मराठीमध्ये पूर्ण तो चॅप्टर रिपीट करत जाईल. ओके, आता आपण रिपीट केलं आहे पण हे रिपीट कसं केलं आपण
त्याच्यातले काय मेन थोडे सांगत गेलोय तुम्हाला समजावं असं. ओके, म्हणजे तुम्हाला आता मॉडेल आन्सर शीट तुम्ही सर्च करा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कुठले क्वेश्चन येतात, त्याला आन्सर काय लिहायचं आहे. ओके, त्यामुळं ह्या इंडस्ट्रियल ऑटोमेशनचं मॉडेल आन्सर शीट तुम्हाला नेटवरती मिळून जाईल, किंवा मी शेअर करेल तुमच्याशी, गुगल क्लासरूममध्ये टाकेलच, ते पाहून घ्या. ओके, थँक्यू. नमस्कार. आज आपण इंडस्ट्रियल ऑटोमेशनचा फर्स्ट युनिट, इंट्रोडक्शन टू इंडस्ट्रियल ऑटोमेशन, हा पूर्ण एकदा रिवाइज करणार आहे. कुठला चॅप्टर पाहताना किंवा कुठला सब्जेक्टचा तुम्हाला स्टडी करायचा असेल तर पहिले त्याचा सिलेबस बघून घ्या. आता हा आपला इंडस्ट्रियल ऑटोमेशनचा सिलेबस आहे, त्याच्यामधला फर्स्ट युनिट त्याच्यामध्ये 4 पॉईंट्स आहेत आणि याला 6 मार्क्स एवढं वेटेज आहे. ओके, त्याच्यामध्ये पहिला पॉईंट काय, नीड अँड बेनिफिट ऑफ इंडस्ट्रियल ऑटोमेशन. दुसरा, ऑटोमेशन हायरार्की. नंतर बेसिक कॉम्पोनंट ऑफ ऑटोमेशन सिस्टीम. नंतर टाइप ऑफ ऑटोमेशन सिस्टीम. आणि चौथा जो आहे डिफरंट सिस्टीम ऑफ इंडस्ट्रियल ऑटोमेशन. ओके, तर कुठल्याही सब्जेक्टचा अभ्यास करताना काय करायचं पहिलं, तर सिलेबस कॉपी जो आहे, तर ज्या युनिटचा किंवा चॅप्टरचा तुम्ही स्टडी करणार आहे त्या युनिटचा पहिले काय बघत जावा की सिलेबस. ओके, सिलेबस काय आहे ते बघा, आणि त्या युनिटला किती मार्क्स आहेत हे जे सिलेबस आहे त्याच्या खाली दिलेलं असतं की किती, कुठल्या युनिटला किती मार्क आहे. तर जसं इथं दिलं आहे फर्स्ट युनिट किती मार्क्ससाठी आहे, 6 मार्क्ससाठी. सेकंड युनिट PLC फंडामेंटल किती मार्क्ससाठी आहे, 18 मार्क्ससाठी. नंतर थर्ड युनिट 22 मार्क. फोर्थ युनिट 12 मार्क आणि फिफ्थ युनिट 12 मार्क, असं टोटल 70 मार्क. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ह्या फर्स्ट चॅप्टरमध्ये पहिला पॉईंट येतो की डेफिनेशन, म्हणजे ऑटोमेशन म्हणजे काय. आता नावावरूनच कळतंय की ऑटोमेशन म्हणजे काय, तर स्वतः त्याचं तो जर काम करत असेल किंवा मूव्ह होत असेल तर त्याला काय म्हणतो, ऑटोमॅटिक किंवा ऑटोमेशन म्हणतो. तसंच हा ॲटो शब्द कुठून आलाय, तर ग्रीक वर्ड आहे. ॲटो म्हणजे सेल्फ म्हणजे स्वतः, आणि मॅटॉस म्हणजे मुव्हिंग म्हणजे स्वतः चालणारा किंवा स्वतः काम करणारा म्हणू शकतो आपण. त्याला काय म्हणतात, ऑटोमेशन म्हणतात. आता याच्यामधली डेफिनेशन महत्वाची. नमस्कार. आज आपण इंडस्ट्रियल ऑटोमेशनचा